मुलगा त्यांचाच आहे. पोराला माझ्या शाळा शिकवणं चांगलं व्हा म्हणून मला बी गरज आहे. मॅडम ताईने मला साथ दिली आणि एवढं पार पाडलंय. तारीख जितली आम्ही पास झाले एवढी मेहरबानी मॅडम ताईला. 10 वर्षापासून आपल्या मुलाच्या हक्कासाठी आईचा संघर्ष सुरू होता. अनेक पोलीस ठाण्यांचे दरवाजे ठोठावले परंतु न्याय मिळाला नाही. नमस्कार, मी दीपक शिंदे आणि आपण पाहत आहात व्हॉइस ऑफ लोकसुराज्य. आज घेऊन आलो आहोत अशी एक कहाणी की आईच्या डोळ्यात अश्रू होते, मुलाच्या भवितव्याची काळजी होती आणि हार मानण्याची तयारी नव्हती. 10 वर्षाच्या त्या संघर्षात त्यांच्या हाताला हात मिळाला, तो म्हणजे एका महिला वकिलाचा. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट उज्ज्वला जाधव. नेमकं काय घडलं, ठकूबाईच्या आयुष्यात तो संघर्ष काय होता, उज्ज्वला जाधव यांनी ही केस का घेतली, DNA तपासणीत हे प्रकरण कसं पोचलं आणि 10 वर्षाच्या सार्थकला नेमका कोणता न्याय मिळाला, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्ते. ठकूबाई काळे यांची सर्वप्रथम ओळख कधी झाली ते सांगा आणि नेमकी सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली. नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वला जाधव, पुणे कौटुंबिक न्यायालय या ठिकाणी प्रॅक्टिस करते. 2023 रोजी ठकूबाई जाफर काळे आणि त्यांचा मुलगा हा माझ्याकडे आला. ठकूबाई जाफर काळे ही शिरूर या ठिकाणी राहते आणि ती एक बेघर महिला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सिग्नलवरती भीक मागून आपल्या कुटुंबाची उपजीविका ती भागवत होती. अशात ती माझ्याकडे आली आणि तिने तिची हकीकत सांगितली. कशा प्रकारे रवींद्र भानुदास करुंजले हा तिला भेटला आणि त्याने तिला तिच्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये वॉचमॅनचं काम करण्यासाठी घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने तिच्याबरोबर विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केले. त्याच्यातूनच सार्थक हा मुलगा जन्माला आला. तो जन्माला आल्यानंतर ती वारंवार त्याला त्याचा हक्क मागू लागली. याची चीड रवींद्र भानुदास करुंजले याला येऊ लागले आणि त्याने तिला तिथून हाकलून लावले. तिला राहत्या घरातून कपड्यासहित हाकलून लावले. तिचे भांडे वगैरे सगळे बाहेर फेकून दिले. त्याच्यानंतर ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भीक मागण्याचं काम करू लागली आणि तिने आपल्या मुलासाठी न्याय मागण्यासाठी ती प्रत्येक ठिकाणी गेली. म्हणजे मोठमोठे पदाधिकारी असतील, वेगवेगळे मंडळं असतील किंवा पोलीस स्टेशन असतील, परंतु तो गडगंज श्रीमंत असल्यामुळे तिला मात्र कुठेच न्याय मिळाला नाही. आणि तिला शेवटी शिरूर पोलीस स्टेशनमधून सांगण्यात आलं की तू न्यायालयामध्ये जा, न्यायालयामध्ये तुला नक्कीच न्याय मिळेल. आणि अशा रीतीने ती माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. ताई, मला एक सांगा, ठकूबाई काळे तुमच्याकडं जेव्हा आल्या त्यांची परिस्थिती पाहून नेमकं तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही त्यांची केस मोफत लढण्याचा निर्णय का घेतला? असं सांगितलं जातं की तुम्ही त्यांची केस मोफत लढलेली आहे. हो, हे अगदी बरोबर आहे. ठकूबाई जाफर काळे ही एक बेघर महिला आहे. ही मी न पाहता तिच्यामधली आई मी पाहिली, त्या आईमधली धडपड मी पाहिली. तिला असं नक्की वाटत होतं की माझ्याबरोबर अन्याय झालेला आहे आणि माझ्या मुलाबरोबर पण अन्याय झालेला आहे. मी तिला फक्त एकच प्रश्न विचारला की तू जी हे वस्तुस्थिती सांगते आहेस की रवींद्र भानुदास करुंजले हा सार्थक करुंजलेचा वडील आहे, ही गोष्ट सत्य आहे का? तिचं शेवटपर्यंत एकच वाक्य होतं की मॅडम, यातला तंतोतंतो खरं आणि बरोबर आहे. त्यावेळेस मला असं वाटलं की या महिलेला कुठेच न्याय दिलेला नाही आणि कुणीच दिलेला नाही. न्यायाची फार गरज आहे आणि न्याय हिला हा भेटलाच पाहिजे. त्यावेळेस आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, अशी माझी धोरणं आहे. हे धरूनच सत्य मी अंगाशी बाळगून तिचं काम हातात घेतलं आणि त्यावेळेस तिला सांगितलं की तुझी केस लढत असताना 1 रुपया फी तुला आकारली जाणार नाही, परंतु तू खरं सांगतेस हे मला पटवून दे की हे तुझं सगळं बोलणं खरंच आहे. या प्रकरणात असं म्हटलं जातं की अनेक ठिकाणी त्यांनी न्यायालयीन लढा लढण्याचा प्रयत्न केला परंतु ठकूबाई काळे यांना अपयश आलं. त्यांच्या केसेस वकिलांनी पण घेतल्या नाहीत असं पण माझ्या ऐकण्यात आलंय. मग शेवटी जेव्हा तुमच्याकडे आल्या आणि तुम्ही जेव्हा शेवटचं टोकाचं पाऊल उचललं की DNA चेक करायचा आणि न्यायालयामार्फत कायदेशीर बाबीमध्ये DNA टेस्ट ती यशस्वी झाली, असं काय आहे का? हो आहे सर. 2023 मी केस फाईल केली. CRPC कलम 125 नुसार मी त्या मुलाच्या उपजीविकेसाठी पोटगीची केस दाखल केलेली होती. मी हा संघर्ष 4 वर्ष चालू ठेवला. अतिशय पारदर्शकपणे हे काम करत असताना मला बऱ्याच ह्या केसमध्ये अडचणी वेळोवेळी येत गेल्या. त्यावेळेस मी DNAच्या ह्याच्यासाठी अपील केलं आणि तो DNAचा माझा जो रिपोर्ट आहे तो मी तुम्हाला दाखवू इच्छिते. या ठिकाणी तंतोतंत अतिशय 100% पॉझिटिव्ह आलेला आहे आणि या ठिकाणी
ती जी व्यक्ती आहे, ती जी लेडीज आहे, ती जी महिला आहे, ती आज या ठिकाणी एक आई म्हणून तिने तिचं काम पूर्णपणे केलेलं आहे आणि ती माझ्या मागे सुद्धा खंबीरपणे उभी होती. एक वकिलांना त्याचा पक्षकार जेव्हा पूर्णपणे साथ देत असतो तेव्हा वकिलालाही त्याची केस लढण्यात फार हे होत असतं. बरोबर. थोडक्यात काय तर पक्षकार तुमच्यासोबत होते, तुम्ही न्यायाचा लढा लढला आणि त्याचबरोबर ह्या ज्या DNA टेस्ट आहेत त्या देखील 100% बरोबर आल्या. याचाच अर्थ न्यायालयाने देखील कायदेशीररित्या असं सांगितलं जातं आहे की सार्थक रवींद्र करंजुले हे नाव आता ग्राह्य धरलं जाणार. तर याच्याविषयी सांगा. मला असं म्हणायचं या ठिकाणी की रवींद्र उर्फ रवींद्र भानुदास करंजुले हा सुरुवातीला 4 वर्ष असं म्हणत होता की तो व्यक्तीच मी नव्हे, परंतु DNA मुळे हे सिद्ध झालेलं आहे की या सार्थक रवी करंजुलेचा तो बाप आहे आणि त्याने इथून पुढे त्या मुलाचा शिक्षणाचा खर्च करायचा आहे, त्याला एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे. त्याचबरोबर इथपर्यंतचा जो माझा लढा आहे तो पूर्ण झालेला आहे, परंतु त्याच्या अधिकाराची जी लढाई आहे ती इथून पुढे माझी चालू राहणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जे श्रेय आहे ते मी न्यायालयाला देऊ इच्छिते. मी त्या न्यायव्यवस्थेला कोटी कोटी प्रणाम करते की तिने अतिशय पारदर्शकपणे एक गोरगरीब महिलेला, बेघर महिलेला या ठिकाणी न्याय मिळवून दिलेला आहे. ताई, गरीब आणि वंचित व्यक्ती न्यायालयात येते तेव्हा त्यांच्याकडे पैसा नसतो, ओळख नसते. अशा व्यक्तींसाठी कायद्याच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देऊ शकता? मी एवढा संदेश देऊ इच्छिते की कायदा हा सर्वांसाठी समान असतो. त्या ठिकाणी उच्च नीच, पुरुष अपरुष असं काही समजलं जात नाही. कायद्यावर बसलेले जे न्यायमूर्ती असतात ते सर्वांना बघून सेमच इक्वल दर्जाचा न्याय देतात. हे जिवंत उदाहरण या ठिकाणी एक बेघर महिला ठकूबाई जाफर काळेचं आहे आणि तिचा जो मुलगा आहे सार्थक रवी करंजुले हा आहे. आणि मला असं वाटतंय की सगळ्या लोकांनी न्यायावर विश्वास ठेवावा, न्याय हा मिळतोच. आज सार्थक तुमच्या समोर उभा आहे. या 10 वर्षाच्या संघर्षाकडे मागे वळून ठकूबाई काळे यांना पाहताना आणि त्यांना तुम्ही न्याय मिळवून दिलेला आहे, याबाबत आपली प्रतिक्रिया सांगा. मला असं म्हणायचं आहे आता की सार्थक रवी करंजुले हा वर्ष 10 वर्षाचा झालेला आहे. अद्यापही तो कुठे शाळेमध्ये जात नाही आणि तो त्याच्या आईबरोबर मागच्या 4 वर्षापासून कोर्टाच्या पायऱ्या चढत होता, येत होता. त्याला ह्यातलं क्षण मात्र काही कळत नव्हतं, तरी देखील तो आपल्या आईच्या पावलाच्या मागे मागे येत होता. परंतु आता मला असं वाटतंय की त्याला एक चांगलं एज्युकेशन मिळेल, शिक्षण घेईल, एक चांगला नागरिक तो बनेल आणि भीक तो आता मागणार नाही, तर तो एक चांगलं शिक्षण घेऊन एक चांगली व्यक्ती समाजामध्ये तो बनेल. आणि ह्या गोष्टीचा मला फार गर्व आहे की ही केस मी पूर्णपणे चॅरिटीमध्ये लढले आणि एका मुलाला मी न्याय मिळवून देऊ शकले. मला माझा स्वतःचा, माझ्या वकिली पेशाचा अभिमान आहे या ठिकाणी की गोरगरिबांचं काम मी या ठिकाणी घेतलं आणि ते मी यशस्वीरित्या पार केले. अशाच काही जर केसेस भविष्यामध्ये तुमच्याकडे आल्या तर तुम्ही ह्या केसेस घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका बजावणार का? हो, बजावणार. असे जर काही व्यक्ती असतील की ज्यांना खरंच जसं ठकूबाई जाफर काळे ह्यांना कुठेही न्याय मिळाला नव्हता आणि त्याबरोबर माझ्याकडे आले, असे जर व्यक्ती माझ्याकडे आले तर 101% मी त्यांना न्याय द्यायचं काम करेन आणि त्यांना 1 रुपया फी देखील माझ्याकडून आकारली जाणार नाही. माझं नाव आहे ठकूबाई जाफर काळे आणि पोराच्या बापाचं नाव आहे रवी करंजुले. मुलगा त्यांचाच आहे. पोराला माझ्या शाळा शिकवणं चांगलं व्हा म्हणून मला बी गरज आहे. मॅडम ताईने मला साथ दिली आणि एवढं पार पाडले, तारीख जितली आम्ही पास झाले, एवढी मेहरबानी मॅडम ताईला. मी पारधी समाजाचे रवी भोसले अध्यक्ष बोलते. माझ्या आदिवासी महिलांना रवी भानदास करंजुले यांनी गैरफायदा घेऊन आमचे आदिवासी समाजाच्या महिलांना फसवणूक करून यांना न्याय मिळत नव्हता. प्रत्येक जागी जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण न्याय काही मिळाला नाही. हे आमच्या वकील ताईंनी जे काही न्याय मिळवून दिलेला आहे, मी वकील ताईंना पण आभारी मानतो. ही केवळ एका आईची कहाणी नव्हती, ही आहे न्यायासाठी झगडणाऱ्या एका आईचा संघर्ष आणि तिच्या पाठीशी निस्वार्थपणे उभ्या राहिलेल्या एका महिला वकिलाचा लढा. पैसा संपतो, ताकद संपते, पण न्यायासाठीची जिद्द संपली नाही तर लढाही जिंकता येतो. हेच आज या कहाणीतून आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा भेटू आपण एका नव्या कहाणीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.